मॉर्निंग आणि शुभ सकाळ शुभ ज्वेलरीमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आमच्या शेजारी एकतर बोर घ्यायचं काम चालू होतं आणि रात्रभर झोपलेलं नाही आहे, म्हणजे नाही का भरपूर वेळ तरी 2, 2:30, 3 पर्यंत आम्ही जागा होतो। त्यानंतर थोडंसं झोपलो, परत पहाटे बोरचं काम सुरू झालं। त्यानंतर देवाचे पप्पा आणि देवा अजून पण झोपलेले आहे, पण मला तर काही झोप लागा नाही आहे कारण इतके व्हायब्रेशन होतं आहे तिथं, कारण की घराचे खूप शेजारी होते त्यामुळं ते बोरचं काम। आणि पुन्हा एकदा मी आपलं दुकान स्वच्छ वगैरे करून घेतलं आहे आणि तुम्हाला माहीतच आहे सध्या ऑर्डरमधूनच इतका वेळ भेटत नाही मला अजिबातच की व्हिडिओ बनवायला सुद्धा। आणि व्हिडिओ मी बनवून ठेवलेले आहे स्टोरेजला, पण एडिट करायलाच वेळ भेटत नाही आहे, त्यामुळं म्हटलं जाऊ दे मरू दे, थोडासा वेळ काढून नाही काही छोटासा व्हिडिओ तरी मी तुमच्या संग शेअर करत जाईल। त्यामुळं मी नक्की ट्राय करेल की नक्की व्हिडिओ तुमच्या संग नेक्स्ट व्हिडिओ आपला तर तुमच्या संग शेअर करत जाईल। आता बघू शकता आपला सेटअप तर फायनल झाला होता। इथून पुढे मी तुम्हाला काही दाखवतच नाही आहे की म्हणजे नेमकं क्लासमध्ये काय होतं आहे काय नाही होतं आहे। सध्या आपल्याकडे 2 ते 3 स्टुडंट आहे आरीवर्कच्या, आणि त्याचबरोबर मी असे थोडेसे वेगळं काहीतरी थोडं गोळा करते, लगेच काय आपण इतके इन्व्हेस्टमेंट करू शकत नाही त्यामुळं। तर आणि बघू शकता इथं सॅम्पलचे पीस ठेवले चप्पलांचे, हे कोल्हापुरीच आहे पण ई फ्लॅटमध्ये, आणि हिचा जो कलर असतो बेजचा तो ह्यो काय म्हणतात त्याला केमिकल वापरलेला आहे त्याच्यामध्ये, हा लवकर खराब होत नाही। पण जी आपण पॉलिश केली असते जी बाकी कोल्हापुरी तुम्ही बघता जी की मी पण यूज करते सगळ्यात जास्त तेच चालतं। हे जरी टिकाऊ असलं तरी पण कोल्हापुरीचं प्रॉपर लुक तीच चप्पल देते जिला फक्त पॉलिश केलेली असते। आणि माझ्याकडे तरी चोपडे चप्पलपेक्षा ना जी कानवाली चप्पल आहे ती खूप जास्त चालते। आणि सध्या कसं लग्न सीझन आहे त्यामुळेच मी एवढी बिझी आहे, बघू आता कधी फ्री होते। त्याचबरोबर ऑनलाईन क्लासेस पण चालू असतात, त्यानंतर मी सुद्धा काही क्लासेस करते, ते काय क्लासेस करते मी तुम्हाला पूर्ण झाल्यानंतरच सांगाल की नेमकं काय करते, कारण जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत मी ते काय बोलत नाही, तुम्हाला पण माहिती आहे। आणि अजून बोलायचं म्हणलं तर आपण न्यू स्टॉक पण आणणार आहे आता। आपण जे तुम्हाला माहीत आहे 330 रुपयाला जे टॉप वगैरे आणले होते, म्हणजे टॉप अँड पॅन्टचा सेट कॉटनचा उन्हाळ्यात स्पेशलसाठी आणले होते, ते पण खूप सारे सेल झाले। बघू शकते तर 7-8 पीस उरलेले आहे आता। आणि जे मी 1 पीस वगैरे ट्राय केलं होतं, आता नेमकं मी एक गोष्ट अजून एक क्लास केला आहे, म्हणजे तो झाला आहे म्हणून मी तुमच्या संग शेअर करते। मी नऊवारी वगैरेचा क्लास केला आहे, तर त्या पण तुमच्या संग शेअर करते मी, म्हणजे कसं शिवलं आहे काय आहे। आणि आता ते घरामध्ये आहे, नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल, कारण घराचे तिथे गेलं तर अजिबात असा आवाज येणार नाही आहे म्हणून इथं येऊन हा टाईमपास करते मी। आणि अजून बोलायचं म्हणलं तर जे माझं फर्स्ट स्टुडंट होतं ते अजून त्यांनी जास्तच खाली गेले म्हणून ते काही आलेले नाही आहे, म्हणजे सेकंड स्टुडंट होतं त्यांचं, म्हणजे 1 महिन्याच्या आत, म्हणजे आपण 45 दिवसाचा क्लास ठेवतो शक्यतो, पण मग 45 दिवसाच्या आत होण्यापेक्षा त्यांचा आहे ना जवळजवळ 20 ते 22 दिवसातच त्यांचा क्लास कंप्लीट झाला आहे। आणि लास्ट त्यांचं जे आपलं पॅचवर्क आहे मोराचं ते चालू आहे, ते पण फायनल होत आलं की त्यांना पण मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये, आजचा तर नाही होणार अजून भरपूर टाईम आहे, कालचं स्टार्ट केलं आहे त्यांनी ते, त्यामुळं जेव्हा ते मोराचं होतील त्यांचं वर्क ते पण मी तुमच्या संग शेअर करेल। आणि इथे बघू शकता काही डिझाईन वगैरे लावले आहे मी, आणि आपलं स्कॅनर वगैरे पण लावलं आहे, जेवढं मला म्हणजे जेवढं दुकानासाठी गरजेचं असतं तेवढं मी आणलं आहे। स्टॉकमध्ये टूल्स वगैरे आणले, कारण की माझे ऑनलाईन स्टुडंट वगैरे असतात, प्रत्येक वेळेस मला जाऊन आहे ना सिटीमधून किंवा बालाजीनगरमधून घेऊन यावं लागत होतं, पण मी एका भैया सगळं थोडंसं टाईप करून घेतलं आहे की माझे जेवढे स्टुडंट वगैरे किंवा जे माझे काही ऑर्डर असतील की मी तर त्यांना देईल, त्याच्याबद्दल फक्त कुरिअर चार्ज मी करून देते, म्हणजे त्यांनी सगळं मटेरियल आपल्याला आता तुम्ही बघू शकता इंस्टाग्रामला माझा तो पण व्हिडिओ व्हायरल झाला होता की ज्यामध्ये आपण मटेरियल अवेलेबल करून देतो आहे। कारण माझे जवळजवळ 3 ते 4 स्टुडंट अशा होत्या की त्यांच्या गावामध्ये अजून हा काय प्रकार हेच माहीत नाही ना त्यांच्या ज्वेलरीचा। आणि त्यानंतर त्यांनी क्लास वगैरे केला माझ्याकडे, पण ते बोलले की ताई आमच्या इथं मटेरियलच अवेलेबल होत नाही काय तुम्ही पाठवा। मग मी एकदा दोनदा त्यांना पाठवलं, त्यानंतर मला दुसरे पण बोलले की ताई तुम्ही आम्हाला मटेरियल देऊ शकता का, कारण पुण्यामध्ये कसं सगळ्या गोष्टी इझिली अवेलेबल होतात। त्यामुळं मग मी म्हणलं ठीक आहे, मी आता तुम्हाला माहीत आहे की दर 2-4 दिवसाला माझं सिटीमध्ये काम असतं, कधीतरी काही प्रोडक्ट घेण्यासाठी, कधी पार्सल डिलिव्हर करण्यासाठी, म्हणजे काही ना काही चालूच असतं। आणि
शक्यतो मला जसा वेळ भेटेल तसं मी हे करत असते. पण मग ज्या मला ऑनलाईन लिस्ट भेटतात, म्हणजे जसं की इंस्टाग्रामवरून सगळ्यात जास्त मला ऑर्डर येत असतात, त्यामुळं मी त्या ऑर्डर त्यांच्याकडून टाईप करून घेत असते. कारण मग ते बोलतात की मटेरियलचे फोटो वगैरे पाठवा, ते काय अवेलेबल नसतात. पण तुम्हाला जे काही म्हणजे एखादा प्रोडक्ट पाहिजे, सपोज चंद्रकोरमधला कोणता प्रकार पाहिजे आहे किंवा तुम्ही इमेजिंग केलेलं असतं की तुम्हाला काय बनवायचं आहे, तर तुम्ही ते फोटो मला पाठवून देत जावा. कारण की प्रत्येक गोष्टीचं आपल्याकडे अवेलेबल नसतं. तर तुम्ही ना जे तुम्हाला पाहिजे त्याची लिस्ट किंवा फोटो जरी सेंड केले, मी प्राईससोबत पुढचं तुम्हाला सेंड करून देत जाईल. आणि बिल तुम्हाला फायनल नंतरच करायचं आहे, म्हणजे रेट वगैरे पण ते जे लावणार आहे तेच असणार आहे. त्यात माझ्या काही इन्क्लुडिंग चार्ज नाही आहे. मी जस्ट तुम्हाला हेल्प आणि त्यांना पण हेल्प होईल. आणि आपले स्टुडंट असल्यामुळे ते तुम्हाला मला ज्या रेटनी जे प्रोडक्ट देतात त्याच रेटने तुम्हाला देणार आहे. फक्त डिलिव्हरीचे चार्ज काय असणार आहे, सपोज कधी कधी 80 लागतात, कधी 100 लागतात, कधी 60 पण लागतात. म्हणजे ते तुमच्या एरियानुसार असतं. किंवा आपण कोणतं कुरिअर निवडतो, DTDC असलं तर थोडं कॉस्टलीच जातं, वजनावर पण डिपेंड असतं ते. कारण आतापर्यंत मी बघितलं आहे DTDCचं कुरिअर चांगलं आहे, पण त्याला जायला वेळ पण लागत नाही. पण मग नाही का त्याची कॉस्ट थोडी जास्त आहे. आणि इझिली आपण सपोज 200-300 रुपयाचं सामान घेतलं त्यात आपण 100 रुपये कसं घालणार, बरोबर ना. त्यामुळं मग मी तिरुपती आणि अजून एक आहे नाव लक्षात येईना आता, त्याचा एक वापर करते. तिरुपतीवाले जे दादा आहे ते माझ्या घरी येऊन पिकअप करून जातात. पण DTDCचं कसं आहे, मला तिथं जाऊन ते पॅक करून तुम्हाला सेंड करावं, म्हणजे पुढे डिलिव्हर होतं ते. त्यामुळे शक्यतो मी तिरुपतीचा वापर करते, त्याची कॉस्ट पण थोडी कमी आहे. आणि आता त्याच्या आधी मी कधी असं कुरिअर एवढं पर्सनली छान पॅक करून कधी पाठवलेलं नव्हतं. माझ्या लाईफमधला फर्स्ट एक्सपिरियन्स आहे हा. की म्हणजे असे सपोज आता मी मम्मीच आहे, आमचा ऑनलाईन बिझनेस आहे. त्यामुळं आपण कसं आहे काही ना काही बिझनेसमधले आमचे प्रोडक्ट आहेत, म्हणजे कपडे किंवा मम्मीने आता सपोज हा टॉप आहे तर मम्मीकडून मी माझे टॉप शिवून घेत असते मला पाहिजे तेव्हा. तिथे सांगत असते मला ह्या कलरचा ते कपड्यावाला आला की कपडा वगैरे घेऊन ती शिवून मला पाठवत असते. ते पण साईट कुरिअर करून देतो, कारण त्याचं पण ऑनलाईन आहे ॲमेझॉनचं. त्यामुळं ॲमेझॉनच्या साईटवर तो पण प्रोडक्ट सेल करतो आमचे. तर मग तो असं जसं मला पाठवतो तसं मला माहीत होतं, किंवा मी इकडून तोच पिकअपला इकडं माणूस पाठवायचा. आणि मी त्यांनी सांगितल्या प्रकारे मी त्याला पॅक करून द्यायचे, प्रिंट वगैरे काढून त्याला छान पॅक, म्हणजे बॉक्स पण ऑलरेडी जे मला मम्मीकडून कपडे आहेत मी त्या बॉक्समध्येच परत मला काय शिवायचं आहे ते पाठवून द्यायचे. आणि त्याने प्रिंट काढायला लावली की तेवढी जाऊन झेरॉक्स तिथून प्रिंट काढून आणायची आणि तेवढी चिटकवायची. आणि पार्सल त्या माणूस आल्यावर त्याला देऊन टाकायचं, OTP देऊन टाकायचं. एवढंच मला माहीत होतं. आणि एक DTDCचं मला माहीत होतं, कारण की मी ऑनलाईन बिझनेस पण करते, तुम्हाला माहीत आहे, साड्यांचा वगैरे. तर कधी कधी प्रॉब्लेम आला एखादं चुकून शक्यतो माझ्या तरी ऑनलाईन प्रोडक्टला शक्यतो काही प्रॉब्लेम आला नाही. पण एकच कस्टमरचा तो प्रॉब्लेम झाला, तो म्हणजे की ड्रेस खूप छान होते, कपडा पण छान होता, फक्त त्याचं जी पिको होता ना तो उलट्या साईडला झालेला होता. आता ठीक आहे, ते म्हणजे सुरतवरून आलेलं होतं त्यामुळं काय बोलू शकत नाही, कारण त्यांना पण कामाचा लोड असतो. आणि त्यांनी इझिली ते एक्सेप्ट केलं पण, कारण त्यांची चूक होती. कारण आपण प्रत्येक पार्सल फोडता ते ओपन करतो तेव्हा त्याचा व्हिडिओ आपण काढलेला असो. मी कंपल्सरी माझ्या कस्टमरांना सांगितलेलं आहे की म्हणजे शक्यतो काही प्रॉब्लेम येतच नाही. पण तरी तुम्ही तुमच्या सेफ्टीसाठी, कारण आपण जवळजवळ 800च्या पुढेच आपलं प्रोडक्ट असतं, 500-800च्या पुढं. तर मग आपले पैसे वाया नको जायला, नाही तर मी पण रिटर्न घेऊ शकत नाही, मी पण काही करू शकत नाही, नाही का. आणि त्याच्यामुळं मग तसं मला ते कुरिअरपर्यंत मला माहीत होतं चेंज वगैरे. पण मग फर्स्ट टाईम मी असंच त्यांना माहिती आहे, एक दादा इथे येत राहतात, माझे कंटिन्युअसली पार्सल असतात, म्हणजे दुसऱ्याकडचे तर येतच राहतात मला काही ना काही. कारण मी खूप साऱ्या गोष्टी, आता जो माझा कपड्यांचा स्टॉक आहे, म्हणजे जे कुर्ती आणि पॅन्ट मी जयपूरवरून मागवलं आहे, आणि लकीली ते प्रोडक्ट मला रिसीव्ह झालं. मला खूप भीती वाटत होती, मी एवढं पेमेंट त्यांना केलं, जवळजवळ 15,000 ते 16,000 रुपयांचं पेमेंट मी त्यांना केलं होतं. पण भीती आपल्याला वाटतेच ना की येईल का, खरं निघेल का, कपडा चांगला असेल का, खूप सारे डाऊट माझ्या मनामध्ये होते. पण काहीतरी करायचं आहे म्हटलं, थोडी रिस्क घ्यावाच लागते प्रत्येक गोष्टीसाठी. त्याचप्रमाणे माझा जो ऑनलाईन साड्यांचा बिझनेस आहे तो सुद्धा मी रिस्क घेऊनच केला आहे. त्यानंतर तुम्हाला साड्यांचा माझा बिझनेस तर माहीत आहे, आता खूप कमी साड्या आहे माझ्याकडं. आता काही सण वगैरे आला तर आपण माल भरणारच आहे, त्यावेळेस पण साड्यांचा जो माल आहे तो पण मी रिस्क घेऊन घेतला होता, तुम्हाला पण चांगलं माहिती आहे. कारण की गळ्यातलं कान ठेवून आत्ता नाही ठेवलेलं, आता जस्ट मी झोपून उठलं त्यामुळे काढून ठेवलं होतं. त्यामुळे परत म्हणशान की गळ्यातलं गाणं घातलं,
तर मग कारण आमच्या इथं बोरचं काम चालू आहे, खूप सारं गरमत होतं आणि मला रॅश होतात, त्याच्यामुळं मी काढून ठेवलेलं आहे असं सांगून देते. आणि त्याच्यानंतर साड्यांचा विषय, तर मग मी गळ्यातलं गाण ठेवून तो बिझनेस स्टार्ट केला. तर तिथं पण खूप छान आपल्याला प्रतिसाद भेटला आपल्याच गल्लीमधून. म्हणजे माझा जो एरिया आता सगळ्यांना म्हणजे सगळ्यांना पूर्ण एरियालाच माहिती की माझ्याकडे साड्या वगैरे अवेलेबल असतात. आणि माझा बिझनेस तुम्हाला माहीतच आहे की 1600 रुपये, फक्त 1600 रुपयांपासून स्टार्ट केलं होतं मी घरातल्या घरामध्ये. हळूहळू करून खूप सारं झालं आहे. एवढं सगळं दुकानामध्ये एवढं खूप मटेरियल. त्याचबरोबर माझी मशीनसुद्धा आता तुम्हाला माहीत आहे, जेव्हा लाडके बहिणीचे पैसे सुरू झाले होते त्याच वेळेस मी मशीन घेतली होती. ऑक्टोबर नोव्हेंबरच्या टायमाला मी मशीन घेतलेली आहे, तुम्हाला माहीत आहे. आणि तर आता ती मशीन पण आपली फिटणार आहे. काही एक ते 2 हप्ते राहिले असं जस्ट, ते पण मग नाही का, ते पण फ्री होऊन जाऊ आपण. आणि मी अजून भरपूर सारे कुठे नाही केले. मी भिशासुद्धा लावलेले आहेत, त्याच्याबरोबर मी बचत गटसुद्धा चालू केलेत. म्हणजे नाही का, थोडी थोडी इन्व्हेस्टमेंट मी सगळीकडे थोडी थोडी करून ठेवली, जेवढी की मी कॅपेबल आहे, मी जेवढं पे करू शकते वेळेला. आणि थोडं आधीमध्ये इकडून तिकडून चालूच असतं, फ्रेंड्स वगैरे कशाला असतात. तर मग असं माझ्या फ्रेंड्सनी वगैरे खूप सपोर्ट केला आहे मला. आणि ज्या दिवशी माझं एक स्वप्न आहे ते ज्या दिवशी पूर्ण होणार आहे, म्हणजे होणारच आहे, त्यात काय वाद नाही आहे, त्या दिवशी मी माझे सगळे ज्यांनी मला आत्तापर्यंत सगळ्यांनी मला मदत केलेली आहे ना, त्या सगळ्यांना एक स्पेशल अशी पार्टीसुद्धा देणार आहे. थोडं दिवस बाकी आहे माझं स्वप्न कंप्लीट व्हायला. कारण की म्हणजे आता सपोज मला हे दुकान क्लिअर करायचं आहे, म्हणजे तुम्ही बघू शकता असं जरा मी इतकं केलं आहे चेंजेस. म्हणजे खालची फरचीपासून, आता फरची तर नव्हती, मग मी काहीतरी स्वस्त मस्त जुगाड करून, गेरूचा हा कलर काहीतरी असतो, ते पेंटर राहतं. पण माझे म्हणजे शक्यतो जेवढे काम करतात आपल्याकडं माझे सगळे ओळखीचे किंवा शेजारी आसपास राहतात, कारण सगळे म्हणजे अशी आपली एकदम छान गल्ली आहे, तिथं आपल्याला सगळं अवेलेबल होऊन जातं. तसंच ते पेंटर दादा आहे, ते पण आमच्या शेजारीच राहतात. तर त्यांनी सांगितलं की मग ते काय म्हणतात त्याला, काय असतं ते घरात टाकतं ते खाली, काय असतं राव, जाऊ दे मला काय आठवत नाही आहे. तर मग ते टाकण्यापेक्षा ते थोडं कॉस्टली जात होतं, जवळजवळ त्याला 3000 रुपये खर्च येत होता. इथून खूप मोठा आहे, व्हिडिओमध्ये मला माहीत नाही किती मोठं दिसतं आहे, पण तरी ना खूप मोठा हॉल आहे हा. 2 रूमचा हॉल आहे माझा, जो मी यूज करते तो. बॅक साईडला 2 रूमचा आहे. तर मग ते बोलले की तो ऑइल पेंटला तुम्ही वापरून घ्या गिरूवाला, तर मग तुम्हाला इझी पडेल. त्यानंतर भिंत आपण काय लावडी वगैरे लगेच पार्टिशन करू शकत नव्हतं, किंवा ती ग्रीन वॉल जी असती नवीन आली असलेली त्यामध्ये, तर मग ती पण मी लगेच खर्च करू शकत नव्हते. ती पण वॉल फक्त एक लाईन जी ती मला जात होती 2022पर्यंत जात होती काहीतरी. मी म्हणलं लगेच एवढं नाही करू शकत मी, कारण आत्ताच मी ना बाहेर पण कलर दिला आहे, तिथं पण केलं आहे, थोडंसं काम पण केलं आहे आतमधलं नाही का, म्हणजे हे तरी पण अजून लाईटचं काम बाकी आहे, तिथंसुद्धा खर्च आहे, वायरसुद्धा आणायची आहे. छोट्या छोट्या गोष्टी पण खर्च खूप मोठा होतो नाही का. त्यामुळे मी जरा थांबलेली आहे, कारण मला इथं सेम टू सेम अशा रॅक करून घ्यायचे आहे आपल्या ह्या वॉलपासून तर त्या वॉलचं थोडं आधीपर्यंत, कारण तिकडं त्यांचं मटेरियल वगैरे असतं ते त्यांना आणावं न्यावं लागतं. त्यामुळं मग मी तिथं थोडीशी जागा सोडते आहे. आणि अजून बोलायचं म्हणलं तर एवढं सगळं माझ्या डोक्यामध्ये आतापर्यंत चालू होतं. दुकान उभं करणं पण एवढं काही सोपं नसतं, त्यामुळं थोडं स्टेप बाय स्टेप मी घेते आहे. आता मला जवळजवळ 1 महिना झाला आहे, मी एक पेमेंटना पाठवलं आहे, म्हणजे भाडं पाठवलं आहे 1 महिन्याचं. 1 महिना झाला, हा 2रा महिना आता कंप्लीट होणार आहे. त्यातला 1 महिना आणखी भाऊजींचं लग्न होतं आणि खूप सारे ऑर्डर होतात, तर मी दुकानातून अजिबात कंप्लीट केलेलं नाही, कारण इथं लाईट नाही, फॅन नाही, हवायला थोडासा प्रॉब्लेम होतो. आणि खिडक्या वगैरे उघडल्या तर धूळ येते, कारण की रोडचं पण आमच्या गल्ली म्हणजे एरियामध्ये काय चालू आहे सध्याला आम्हालाच माहीत नाही आहे. सगळीकडे रस्ते खणलेले आहे आणि ऑलरेडी तुम्हाला माहीत आहे माझ्या इथं खूप धूळ येते. आणि मी त्यात जे रस्ते खणले त्यातच मुरुम इथं यूज केला आहे. तुम्हाला ते पण स्वस्तात मस्त जुगाड असा होता की जे मुरुम वगैरे इथं टाकलेला आहे तो पण मला फक्त 100 रुपयामध्ये भेटलेला आहे. तर एक छान काम झालं. मी देवाला म्हटलं तर देवा प्लीज काहीतरी असं कर की मला ना इथं खूप कचरा कुंडीसारखं होतं माझ्या दुकानाच्या समोर. त्याने एक खूप दिवसाची कंपनी होती आणि ही बंद पडलेली होती. मग माझ्या असं एक नाही का आपण इमेजिन करतो की मला काय करायला पाहिजे घरामध्ये, तर मला नको होतं, कारण की पाहुणे वगैरे आले काय तर मग जरा प्रॉब्लेम व्हायचा. कारण लेडीज वगैरे कशा असतात, एकदा 2 मिनटासाठी 2 मिनटाचं काम असतं पण गप्पा मारायला बसतो, तर आपण कधी 2 तास होऊन जातात सांगता येत नाही. आता जर बघा मी थोडासा व्हिडिओ काढायला घेतला होता, आता किती मिनटं बोलत आहे तुम्हीच बघू शकता. तसं
त्यामुळं मग म्हटलं एक वेगळी जागाच पाहिजे आपल्याला, म्हणजे बायकांना तिथं कम्फर्टेबल बसता येईल किंवा गप्पा पण मारता येईल आपल्याला. आणि इथं कसं देवाला खेळायलासुद्धा जागा आहे. आणि एक सिक्रेट गोष्ट आहे, ती पण मी तुम्हाला, मला असं वाटतं आता नको सांगायला, नंतर थोड्या दिवसांनी सांगू आपण. जरा मी एका वेळेस खूप घाई केली होती, पण आता मी घाई नाही करणार आहे. आणि तू बघितलं असं मी बारीक पण झाली आहे, खूप काम असतं, खायलासुद्धा वेळ नाही हो. आणि म्हणून व्हिडिओ एडिट करणं तर लांबच आहे, इथं व्हिडिओ काढायलासुद्धा लवकर वेळ भेटत नाही. आणि आठवतसुद्धा नाही की मी एक यूट्यूबर आहे आणि माझ्याकडे एवढे सबस्क्रायबर आहे, म्हणजे एवढी फॅमिली आहे, तर मी एक छानसा व्हिडिओ बनवावा. खरंच विसरून जाते मी, कारण की पहिले मला सतत कॅमेरा हातात घ्यायची सवय लागलेली होती. म्हणजे कंटिन्युअसली मी ते 2-3 वर्ष देवायच्या आधीपासून मी कंटिन्युअसली मोबाईल घेऊनच काय पण स्टार्ट करायचे. म्हणजे खायला चालले, बाहेर चालले, असं झालं तसं झालं. परत प्रेग्नेन्सी पण मी सगळी तुमच्या संग शेअर केली आहे, तुम्हाला पण माहिती आहे. पण आहे ना, ह्यावेळेस मला अजिबातच समजत नाही, इतकं डोक्यावर लोड आहे सध्या. एवढा महिना तरी माझा असंच जाणार आहे, तरी मी जेवढं होईल माझ्याच्याने तेवढं मी तुमच्या संग शेअर करायचा प्रयत्न करीन. आणि आता बाहेरचं पण काम आता शक्यतो देवाने परत माझी लॉटरी लावली. हां, मी तुम्हाला 3 गोष्टी सांगते जे की मी असं देवाला बोलू करून घेतला आहे. पहिलं तर माझा जो मुरुम आहे तो पण मला 100 रुपयात भेटला, मी तुम्हाला सांगते. त्याचबरोबर माझ्या इथं लाईट नव्हती आणि संध्याकाळी कस्टमर आला तर खूप प्रॉब्लेम होत होता, तर देवाने माझ्यासाठी लाईटसुद्धा पाठवली आहे. आपला रोडचा जो खांब असतो तो माझ्या दारामध्ये आलेला आहे दुकानाच्या. आणि तिसरी ही गोष्ट की आम्ही आता जो बोरचं काम चालू आहे त्याच्यामधून निघलेली आहे कच, तीसुद्धा आता माझ्या कामात येणार आहे. ती म्हणजे कोबा करण्यासाठी मला कच पाहिजे होती, त्यासाठी पण नो इन्व्हेस्टमेंट असा माझा खर्च होणार आहे. आणि फक्त जेवढं सिमेंट वगैरे काय थोडंफार लागणार आहे ते पण मी त्या काकांकडूनच घेणार आहे. मी आता काही त्यांना जोडणार नाही आहे, त्यांना मी म्हणाल की आणून द्या. ऑलरेडी माझ्याकडे 1.5 गोणी सिमेंट आहे अवेलेबल. आता बघू, ते काम एकदाच होऊन गेलं की मग आपलं काय उरणार आहे. लाईटचं वायरचं काम ते मी एवढ्या महिन्यात करूनच घेईल, कसं काय पण होऊ दे. एवढ्या महिन्यात मला लाईट पाहिजेच आहे शॉपमध्ये. मला 4 तरी टूब बसवायचे आहे, कारण की घडी ते काम नाही होणार. त्यामुळे 4ही दिशेला मी 4 टूब बसून घेणार आहे, यात वाद नाही. आणि आता काय राहिलं, बोर्ड मेन सगळं आपलं दुकान झाल्यानंतर जे मेन बोर्ड आहे तो लावायचा आहे आपल्याला. खूप छान आणि असं अँटिक एकच बोर्ड करायचा, जितके वर्ष टिकन तितकं. मी तर हे इथंच बसणार आहे आता, हे दुकान काय सोडणार नाही आहे. ते काकांचं तो भांडणं करीन की मी दुकान सोडणार नाही आहे. आणि ते काका खूप छान आहे, त्यामुळं काही विषय नाही. जोपर्यंत चाललं आहे तोपर्यंत चाललं आहे. मी माझ्या पद्धतीने याला एडिट करून घेते आता हळूहळू. जसं की मला व्हिडिओ बनवल्यानंतर एडिटिंगला वेळ भेटत नाही, आता तसं आहे ना, मला हा जो पसारा आहे तो एडिट करायचा आहे. पण थोडीशी बघावं लागतं ना, कारण की मिस्टरांना जास्त गुंतवणूक केलेली आवडत नाही आणि मला बिझनेसच करायचा आहे. आणि म्हणजे पहिल्यापासून तुम्हाला माहीत आहे तसं मीच करणार आहे. तेव्हा तू खायला घे, प्यायला घे, कपडे घे, काय पण घे, मी तुला सगळ्याला पैसे देईन, पण तू ह्या गोष्टीत म्हटलं तर अजिबात नाही. आणि भरपूर सारे लेडीजचे मिस्टर तसेच असतात, तर एवढं काय टेन्शन घ्यायचं नाही. नवऱ्यांचं ते कामच असतं. कारण बाईला कोणी पण म्हणलं ताई मी तुम्हाला 2 दिवसांनी पैसे देते, तर बाई ताई म्हणतो गोड बोलून आपण एखादी गोष्ट देत होतो. बाई कधी घर सोडून निघून जाती. बाई कधी 1 दिवसाचा 10 वर्ष करते सांगता येत नाही. माझ्यासोबत तसं खूप वेळ झाला आहे. आणि मी उधारी सगळी बंद केली आहे. जेवढे द्यायचं होतं तेवढं दिलं आहे आता मी. आता मलाच कोणी दिलं तर बरं होईल, त्याच्यामुळं मी आता कोणालाही उधार देत नाही आहे. कारण की सगळं काही आपलं एक विषय आता सिरियसली मी एका टॉपिकवर बोलते. सपोज आता जर मी एक वस्तू आहे, समजा साड्यांचा माल भरला होता, त्यासाठी मी काय केलं आहे, गळ्यातलं गाण ठेवलं आहे, त्याचं मला व्याज भरायचं आहे, ते पैसे तेवढी अमाऊंट मला गोळा करायची. सपोज मी 20 साड्या विकत घेतल्या, त्यातल्या 10 साड्या जर मी उधार दिल्या आणि 10 साड्यांचं मला आलं, पण त्यातून माझं जे प्रॉफिट होतं, प्रॉफिट नाही म्हणता येणार, जी मुद्दल होती तीच माझी निघली नाही, तर प्रॉफिट कुठून निघणार. प्रॉफिट निघायच्या आधी मला जे व्याज भरायचे ते कुठून निघणार, बरोबर. मग एक बाई जर तुमच्याकडून 5-6 दिवसाच्या वायरवर घेऊन गेली, ती जर 6-7 महिने लावत असन किंवा 1 वर्ष लावत असन, एक बाई नाही, माझ्याकडं खूप साऱ्या बायका आहे अशा. म्हणून मी तुमच्या संग स्पेशली कारण बायकांचा विषय करतो मी आहे, खूप बडबडी. आणि शक्यतो बायकांचा हा स्वभाव असतो बडबडा, त्याच्यामुळंच आपण प्रॉब्लेम होतो. शक्यतो आपल्या कस्टमर संग म्हणजे कस्टमर जो आहे त्यावेळेपुरतं तेवढंच बोला. जेव्हा तुम्ही घरी किंवा बाहेर असाल, रोडवर असाल, चालताना बोलताना, तेवढ्या खूप गप्पा मारा, इथं पण गप्पा मारा. पण जी प्रोडक्टविषयी जो आपल्या म्हणजे तुम्ही जेवढी तुमच्या प्रोडक्टला इज्जत देणार तेवढीच तुमचं प्रोडक्ट तुम्हाला इज्जत देणार आहे. प्रोडक्ट इज्जत दिल्यावर पैसे तेवढंच तुमच्याकडे येणार आहे. त्यामुळे आधी आपण व्हॅल्यू द्यायची, आपल्याला जी गोष्ट पाहिजे जीवनामध्ये, बरोबर ना.
त्यामुळे उधार शक्यतो द्यायचं नाही आहे, टाळायचंच आहे. हां, जी व्यक्ती तुम्हाला माहीत आहे खरंच उद्या देणार आहे ते तुम्ही देऊ शकता. आणि जवळचं जर असेल क्लिअर बोलून टाका, कोण नाही. तुम्हाला एक खरं बोलू का, तुम्ही जेव्हा ज्या प्रॉब्लेममध्ये असणार ना, तुमचं सत्तासुद्धा तुमच्या कामाला येणार नाही. सपोज तुम्ही नाही का आजारी पडा किंवा तुमच्या दुकानामध्ये माल भरायचा आहे किंवा काय, कोणी तुम्हाला 1 रुपया देणार नाही. हां, एखाद्या वेळेस 2 वेळेस देतील, पण घडी कोण देत नाही. त्यामुळं जो व्यक्ती असा पुढचा त्याला क्लिअरली बोलून टाका की नाही मला एवढं याच्यातून काढायचं आहे, मला महिन्याचं इतकं निघलंच पाहिजे, मी सध्या तुला उधारीवर देऊ शकत नाही किंवा काय नाही का. आणि जवळचं जास्त आपण त्याला घडी मागू पण शकत नाही, बरोबर ना. तर मी माझ्या लाईफमध्ये चाललं आहे, मी का व्हिडिओ बनत नाही हे तुमच्यासंग शेअर केलं आहे. आणि त्याहून एक मोठी गोष्ट मी लवकरच तुमच्यासंग शेअर करेल. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. गुड मॉर्निंग.